पंचगंगा नदी प्रदूषणाविरोधात वारंवार आंदोलनं करूनही ठोस उपाययोजना होत नाहीत। त्यामुळे आता आंदोलन अंकुश संघटनेसह शिरोळ तालुक्यातील बाधित गावातील ग्रामस्थांनी 1 मे पासून कृष्णा पाणी योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करून उपसा केंद्राजवळ आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर 27 एप्रिल रोजी इचलकरंजी महापालिकेत आंदोलकांसोबत बैठक होणार आहे। तर त्याच दिवशी प्रांत कार्यालयात प्रदूषण संदर्भातील सुनावणी होणार आहे। त्यामुळे महापालिकेतील बैठकीत आणि प्रांत कार्यालयातील सुनावणीवेळी काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पंचगंगा नदी प्रदूषणाविरोधात शिरोळ तालुक्यातील बाधित गावातील ग्रामस्थ गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन करतायत। या संदर्भात प्रांत कार्यालयात 2 बैठका झाल्या, पण तोडगा न निघाल्यानं आंदोलकांनी दगड मातीचा बांध घालून काळ्या ओढ्यातील दूषित पाण्याचा प्रवाह नदीत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला। मात्र तो बांधही पाण्याच्या दाबामुळे फुटल्यामुळे पुन्हा दूषित पाणी नदीत मिसळतंय। त्यामुळे आंदोलकांनी दूषित पाणी नदीत सोडणं थांबवावं या मागणीसाठी 1 मे रोजी कृष्णा पाणी योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करून उपसा केंद्राजवळ आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर आंदोलकांसोबत 27 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता इचलकरंजीत महापालिकेत बैठक आयोजित करण्यात आली आहे। दरम्यान प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनीही महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभाग आणि प्रोसेस मालकांना प्रदूषणासंदर्भात नोटीस बजावली आहे। संबंधित विभागाच्या हलगर्जीपणामुळे सार्वजनिक उपद्रव निर्माण होत असून याबाबत काय कार्यवाही करणार हे समक्ष येऊन पुराव्यासह सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत। ही सुनावणी 27 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता प्रांत कार्यालयात होणार आहे। त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात महापालिकेतील बैठकीत आणि प्रांत कार्यालयातील सुनावणीवेळी काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।